जळगावच्या विधान परिषद जागेसाठी महायुतीमध्येच आता कुस्ती होते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। कारण जळगावच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह आहे। जागा मागण्यात गैर काय मंत्री गुलाबराव पाटलांनी आता वक्तव्य केलंय। जळगावमध्ये आमची ताकद आहे मंत्री गिरीश महाजनांनी वक्तव्य केलेलं आहे। जळगावमध्ये काय नेमका तोडगा निघाला, त्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय। शिवसेना आग्रही आहेच, पण जे आता वरची मंडळी निर्णय घेईल त्या माध्यमातून आम्ही काम करू। जळगाव असेल किंवा 17 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दावे होत आहेत, पण यामध्ये मेरिट बघितलं जाईल। या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे। पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत मुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, हे या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मेटाकुटीला आलाय। त्यामुळे कांदा प्रश्न आता थेट दिल्लीच्या दरबारी पोहोचलाय। उद्या सरकारचं एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत हे शिष्टमंडळ चर्चा करेल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली भेट घेणार आहे। मुख्यमंत्र्यांसह काही महत्त्वाचे मंत्री देखील या शिष्टमंडळामध्ये उपस्थित राहतील। सध्या राज्यभरात कांद्याचा प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळतंय। कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे। अनेक ठिकाणी आता आंदोलनं सुद्धा केली जात आहेत आणि त्यामुळे आता सरकारनं यावर तोडगा काढायचं ठरवलंय। कांदा प्रश्न आता दिल्लीच्या दरबारी पोहोचवला असून उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे। उद्या माननीय अमितभाई शहा, आमचे माननीय गृहमंत्री, यांच्याकडे आमची एक बैठक 5 वाजता ठेवण्यात आलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला त्या ठिकाणी आहेत। माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत। मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत। विखे पाटील साहेब आहेत, दादा भुसे आहेत, पणन मंत्री जयकुमार रावळ त्या ठिकाणी जाणार आहेत। असे एक 7-8 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आम्ही दिल्लीला जाणार आहोत। निश्चित या संदर्भामध्ये एक चांगला मार्ग, चांगला तोडगा या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव कांद्याचा या ठिकाणी मिळेल। कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत। त्यामुळे उद्या दिल्लीमध्ये काय चर्चा होते आपल्याला बघावं लागेल। केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव हा 3.5 रुपयांनी वाढवून त्या ठिकाणी जवळपास 15 रुपयापर्यंत तो भाव नेलेला आहे। मोठ्या प्रमाणात खरेदी देखील सुरू केलेली आहे। आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती। उद्या संध्याकाळी केंद्र सरकारमध्ये तशा प्रकारची बैठकही लागलेली आहे। कांद्याच्या संदर्भात सातत्याने राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे इंटरव्हेन्शन करतायत। तर कांदा प्रश्नासंदर्भात काही लोक राजकारण करतात। शेतकऱ्यांच्या प्रती सरकार संवेदनशील आहे। तुमच्या काळामध्ये एवढी वाढ झाली होती का? फडणवीसांनी विरोधकांना आता चांगलंच फटकारलेलं आहे। 100% राजकीय आंदोलन आहे। म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत। पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।